नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये नीट यूजी 2025 च्या संदर्भात एक केस चालू आहे, एक कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे। परीक्षेच्या दिवशी लाईट नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपर देण्यात अडथळा आल्यामुळे काही विद्यार्थी मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये गेलेले होते। त्या प्रकरणाचा आपण अगदी पहिल्या दिवसापासून अपडेट घेत आहोत। आज त्याची हिअरिंग होती, परंतु त्याची तारीख पुढे ढकललेली आहे। याविषयी काय महत्त्वाचे अपडेट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर मद्रास हायकोर्टामध्ये एक केस चालू होती। मद्रास हायकोर्टाने कालच नीट यूजी 2025 च्या रिझल्टला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। ते नेमकं प्रकरण काय आहे याविषयी सुद्धा पाहणार आहोत। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट, आज शेवटचा दिवस आहे। विद्यार्थ्यांची एनटीएने आन्सर की प्रोविजनल आन्सर की जी आहे ती आणि ओएमआर सीट जी आहे विद्यार्थ्यांना एनटीएने अवेलेबल करून दिलेली आहे। त्याला चॅलेंज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज रात्री 11:50 पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतात। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांना याच्या अगोदर प्रोव्हाइड केलेला होता। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात आधी आपण पाहूयात, मद्रास हायकोर्टामध्ये नीट यूजी 2025 च्या रिझल्ट संदर्भात एक कार्यवाही त्या ठिकाणी चालू होती। परंतु मद्रास हायकोर्टाने नीट यूजी 2025 चा जो काही रिझल्ट आहे तो लावण्यासाठी एनटीएला परवानगी दिलेली आहे। कुठल्याही प्रकारचा स्टे मद्रास हायकोर्टाने नीटच्या रिझल्टवर आणलेला नाही, अशी बातमी काल आलेली होती। एक प्रकरण जे आहे मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये चालू आहे, ज्याचं तारीख पे तारीख आता सध्या चालू आहे। आज त्याची महत्त्वाची हिअरिंग होती। आज काहीतरी फायनल डिसिजन त्या ठिकाणी येणार होता 11 सेंटरच्या बाबतीत, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत। परंतु आता सुद्धा एमपी हायकोर्टाने पुढची डेट दिलेली आहे आणि पुढची हिअरिंग जी होणार आहे ती 16 जून 2025 रोजी होणार आहे। या दरम्यान आपल्याला बघायचं आहे की विद्यार्थ्यांचा जो काही एनटीए रिझल्ट आहे, बाकी भारत देशातील जो रिझल्ट आहे तो एनटीए लावेल का या रिझल्टची प्रतीक्षा करेल। एमपी हायकोर्टाने याच्या अगोदर संपूर्ण देशभरातील जो काही रिझल्ट आहे त्याच्यावर अगोदर स्टे आणलेला होता, नंतर स्टे त्यांनी उठवलेला आहे। म्हणजेच एनटीएच्या मनामध्ये आलं तर संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांचा रिझल्ट एनटीए लावू शकतं आणि ज्या विद्यार्थ्यांचं हे प्रकरण एमपी हायकोर्टामध्ये चालू आहे अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट होल्डवर ठेवू शकतं। हे जे काही एमपी हायकोर्टाचं जे काही प्रकरण आहे ते आता लांबत जाताना आपल्याला पाहायला मिळते। 16 जून 2025 रोजी त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। परंतु तत्पूर्वी एनटीएने आपली कुठलीच ऍक्टिव्हिटी थांबवलेली नाही। विद्यार्थ्यांना प्रोविजनल आन्सर की सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे, ओएमआर शीट सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे। म्हणजेच एनटीएचे जे काही स्टेप बाय स्टेप एनटीए चाललेली आहे याच्यावर एनटीए आपल्यावर एमपी हायकोर्टाचा कुठलाच परिणाम त्या ठिकाणी करून घेताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे एमपी हायकोर्टाचा जो काही रिझल्ट येईल बाकी विद्यार्थ्यांचा तो काय येईल हे आपल्याला पाहावं लागेल। आणि दरम्यान एनटीए बाकी भारत देशातील विद्यार्थ्यांचा नीट यूजी 2025 चा जो काही रिझल्ट आहे तो आगामी काळामध्ये लावेल का नाही याच्यासाठी सुद्धा आपल्याला एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करत राहणं गरजेचं आहे। हे एक महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो। या संदर्भातले जसे जसे अपडेट येतील त्या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर विद्यार्थ्यांना आपण ते अपडेट देणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट विद्यार्थ्यांना मोफत अवेलेबल करून दिलेले आहेत आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये। ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी लिंकवर क्लिक करून सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतात। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।